नमस्कार. पाठीमागच्या चर्चेमध्ये संत ज्ञानेश्वरांचा आपण अभंग हरिपाठातला अभंग घेतला होता. माया आणि मोहामुळं मनुष्य प्रपंचामध्ये अडकतो आणि ज्यावेळेला मृत्यू जवळ येतो त्यावेळेला त्याला कुणीही सोडवत नाही, अशा प्रकारची चर्चा आपण पाठीमागच्या अध्यायामध्ये पाहिलेली आहे. तर आज आपण मृत्यू कसा आहे, मोक्ष कसा आहे, याच्या संदर्भामध्ये चर्चा आज आपण करणार आहोत. खरं तर हा जो प्रश्न आहे तो अतिशय गंभीर आहे. तत्वज्ञानाच्या मुळाशी सूक्ष्म पद्धतीनं जाणारा अशा प्रकारचा हा विषय आहे. भारतीय तत्वज्ञानामध्ये सखोल आणि स्पष्ट अशा प्रकारची शास्त्रीय उत्तर दिलेली आहेत. मृत्यूचे स्वरूप जर आपण पाहिलं गेलं तर ज्याप्रमाणे आपण नवीन कपडा जुना कपडा काढतो आणि नवीन प्रदान करतो त्या पद्धतीनं हा विषय आहे. असा जरी असला तरी आत्मा जो आहे तो अमर आहे आणि देह हा नश्वर आहे. म्हणजे आत्मा शाश्वत आहे आणि देह अशाश्वत आहे असं म्हटलं तरी चालेल. प्रत्येकाचा आयुष्याची मर्यादा ठरलेली आहे. तसं पाहिलं तर हा जो देह आहे तो पंचमहाभूताचा आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूताचा देह आहे. ज्या दिवशी देहावसान होतं त्यावेळेला ही पंचमहाभूतामध्ये विलीन होतात. देहाचं अवसान म्हणजे काय तर देहाचा कालावधी संपतो, आयुष्य संपतं. तर या पद्धतीनं पंचमहाभूत त्यामध्ये विलीन होतात आणि आत्मा तर अमर आहे, शाश्वत आहे आणि तो आत्मा सूक्ष्म रूपानं दुसरा देह धारण करतो. मग तो देह धारण करत असताना कशा पद्धतीने करतो की मृत्यूसमयी ज्या पद्धतीनं त्याची वासना, त्याची इच्छा, मनशा, आशा ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं पुढचा जन्म त्याला मिळतो आणि हा जन्म आपल्या कर्मावर, कर्तव्य कर्मावर आधारित आहे. आपलं कर्म कसं आहे त्या पद्धतीनं आहे, त्या पद्धतीनं पुनर्जन्म मिळतो. मग संत तुकाराम महाराज किंवा संत तुकाराम महाराज किंवा संत ज्ञानेश्वर यांनी सुद्धा जन्म मृत्यूबद्दल खूप काही लेखन केलेलं आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा, असं संत तुकाराम महाराज म्हणतात की जन्माला किती वेळा यावे जन्मासी आणि किती वेळा व्हावी फजिती. म्हणजे एका जन्मामध्ये इतक्या मोठ्या नरक यातना होतात, इतकं मोठं दुःख होतं, अनेक संकट होतात प्रपंच करताना, ही तारेवरची कसरत होते आणि असे जर असंख्य जन्म जर आपल्याला मिळत राहिले तर किती दुःख होईल, त्या दुःखाची कल्पना करता येणार नाही. म्हणून त्यांनी 4 योग सांगितले गेले संत ज्ञानेश्वरांनी. पहिला जो योग सांगितला गेला तो ज्ञानयोग म्हणजे ज्ञानमार्ग. ज्ञानयोगामध्ये काय सांगितलं गेलं की शरीर म्हणजे आपण नाही, शरीराला जाणणारं कोणीतरी आहे, शरीराच्या आतमध्ये कोणीतरी आहे, तो आत्मा म्हणजे आपण आहोत. आणि ही आत्म्याची प्रत्यक्ष अनुभूती जर आपल्याला घ्यायची असेल, जर अनुभव प्रचिती घ्यायची असेल तर आपल्याला सद्गुरूशिवाय पर्याय नाही. कारण आत्म्याची अनुभूती घेणं हा विषय सोपा नाही, फार मोठा कठीण आहे. याच्यासाठी योग, याग, अनुष्ठान, जप, तप असंख्य लोकांनी केलेलं आहे आणि करत आहेत याच्या मार्गासाठी, याच्या शुद्धीसाठी. वेदामध्ये, उपनिषदामध्ये, वेगवेगळ्या धर्मग्रंथामध्ये अशा प्रकारचे आत्माच्या संदर्भातले विचार व्यक्त झालेले आहेत. दुसरा जो योग सांगितला गेला तो म्हणजे कर्मयोग. संसार आणि प्रपंच करत असताना तुम्ही कर्तव्य कर्म करत राहता आणि त्या कर्तव्य कर्म करत असताना कोणत्याही प्रकारची फलाची अपेक्षा न करता, म्हणजे स्वार्थी भावना न ठेवता, लोककल्याणाची भावना ठेवून निस्वार्थी भावनेनं जर तुम्ही कर्म करत असाल तर ते कर्म निष्काम कर्म होईल आणि तो कर्मयोग तुमचा योग्य होईल, साध्य होईल. तिसरा जो मार्ग सांगितला गेला तो म्हणजे भक्ती मार्ग. आपण पहिल्या चर्चेमध्ये पाहिलं गेलंय, ईश्वराला पूर्णपणे शरण जाणे, ईश्वराच्या सगळ्या प्रकारच्या भक्ती अवलंब करणे. मग पूजन असेल, अर्चन असेल, सेवन असेल, पाद्यसेवन असेल, कीर्तन असेल, भजन असेल, जप, तप, या सगळ्या भक्तीचे सगळे मार्ग आहे. आणि कलियुगामध्ये सर्वात सोपा जो मार्ग आहे तो म्हणजे भक्ती मार्ग आहे. आणि शेवटी संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं गेला की राजयोग म्हणजे ज्ञानयोग, डायरेक्ट ईश्वराशी संपर्क, प्रत्यक्ष ईश्वराची अनुभूती. जसं संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तुची अवघा राम होशी, वेगळी शरण जाशी सद्गुरूशी. जर तुम्हाला प्रत्यक्ष राम व्हायचं असेल तर तुम्हाला शरण कुणाला जावं लागेल? सद्गुरूला जावं लागेल. राम हा दशरथाचा पुत्र, राम हा कालचा पुत्र दशरथाचा, असं रामाच्या बद्दल सांगितलं गेलं. रामाला जर स्वतः जाणीव करून घ्यायची असती तर तो वशिष्ठाकडे सद्गुरूचं अवलंब करण्यासाठी गेला नसता. म्हणजे प्रत्येकाला गुरु करावा लागला, प्रत्यक्ष ईश्वराची अनुभूती घेण्यासाठी आत्मचिंतन करावं लागलं आणि त्या मार्गाने त्याला जावं लागलं. म्हणजे संत ज्या मार्गाने गेले
त्या मार्गाने आपल्याला जावं लागेल. मग हा जो राजयोग आहे, राजयोगामध्ये योग सांगितला गेला. हठयोग, संत ज्ञानेश्वरांनी हठयोगाचं फार मोठं विवरण 18व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. तो योग आपल्याला साधता आला पाहिजे. त्याच्यामध्ये प्राणायाम आहे, ध्यान आहे, धारणा आहे, निजध्यास आहे आणि मग साक्षात्कार आहे. म्हणजे एकूणच काय तर मनावरती विजय आपल्याला मिळवता आला पाहिजे. मनावरती जर विजय मिळवला गेला तर आपल्याला निश्चितपणानं आत्मानुभूती होऊ शकते आणि अंतिम सत्य जे आहे ते आपल्याला कळू शकतं. फ्रेंच देशामध्ये एक सॉक्रेटिस नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला. तो घरामधून ज्यावेळेला कामावर जात होता, एक छोटंसं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो, की तो कामावर जात असताना त्या गल्लीमधून रस्त्यावरून जात असताना तो सतत एकच वाक्य बोलायचा की सोला ओळखा, सोला ओळखा, सोला ओळखा, अशा पद्धतीनं तो म्हणत जायचा. लोक म्हणायचे की याच्या डोक्यावरती परिणाम झालाय, हा मनोरुग्ण झालाय, असं लोकांना वाटायचं. एके दिवशी त्या सॉक्रेटिसचा एक जण हात पकडला आणि विचारलं गेलं की सोला ओळखा, सोला ओळखा म्हणजे काय? तू तरी सोला ओळखलंय का? असं म्हटल्यानंतर तो सॉक्रेटिस म्हणतो की सोला मी ओळखलं नाहीये, पण ओळखण्याच्या मी अंतिम पायरीवर आहे. आज ना उद्या मी त्याला ओळखणार आहे. ही स्वत्वाची जी ओळख आहे ती ओळख फार महत्वाची आहे. तत्वज्ञानाचा विषय जगभरामध्ये सर्व देशामध्ये चर्चेला गेला, त्याच्यावरती अभ्यास केला गेला. अनेक पाश्चिमात्य लोक आज भारतामध्ये येऊन ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना दिसतात, तुकारामाच्या गाथेचा अभ्यास करताना दिसतात, वेगवेगळ्या अभंगाचा या ठिकाणी उद्घोष करताना दिसतात. हे फार मोठं आपल्याला संधी आपल्याला मिळालेली आहे. फार मोठं तत्वज्ञान आपल्या देशामध्ये आहे आणि त्याचा निश्चितपणानं आपण लाभ घेतला पाहिजे. आणि खरं तर दुःखाचं जे कारण आहे ते म्हणजे मूळ आसक्ती आहे. मुक्तीवर ज्या दिवशी आपण मिळवतो, मुक्ती मिळवणं म्हणजे मनावरती विजय मिळवणं असाच आहे. ज्या दिवशी अज्ञान गळून जातं, ज्या वेळेला त्याला कळतं की देह हा मी नाही आहे, मी आणि माझी ऐशी आठवणं जयाचे विसरले अंतःकरण, तो निरंतर संन्यासी जाण पार्था. श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करत असताना सांगितलं गेलं की प्रपंच तर केलाच पाहिजे, परमार्थ प्रपंच करून परमार्थ केला पाहिजे. मी आणि माझी ऐशी आठवणं, मी म्हणजे अमुक अमका, मी या जातीचा, मी या पंथाचा, मी या धर्माचा, माझं नाव अमुक तमुक, ही जी काही भावना आहे, हा जो मी पण आहे तो अहंकार आहे. आणि हे कुठेतरी आपल्याला विसरता आलं पाहिजे. आणि माझं जे सार्वभौम आहे, माझी जी संपत्ती आहे, या दोन गोष्टी जो विसरतो तो निरंतर संन्यासी आहे म्हणून सांगितलं गेलं. संन्यासी होण्यासाठी भगवी वस्त्र धारण करावी, कुठल्या तर डोंगरावरती जाऊन तपश्चर्या करावी, तीर्थयात्रा कराव्यात असं निश्चित नाहीये. मनातून तुम्हाला मनावरती विजय मिळवला पाहिजे, अंतःकरणामधून तुम्हाला विजय मिळवता आला पाहिजे. मी आणि माझी आईची आठवण जयाचे विसरले अंतःकरण, तो निरंतर संन्यासी जाण पार्था. तो सतत तो संन्यासी आहे. मग त्या पद्धतीने आपल्याला जर जायचं असेल तर आपल्याला ईश्वराची प्राप्ती करायची असेल तर सद्गुरूची प्राप्ती निश्चितपणाने गरजेची आहे. या पद्धतीनं हा जो मोक्ष मार्गाचा जो प्रवास आहे, मृत्यूनंतरचे जे काही टप्पे आहेत की ते टप्पे असे आहेत की माणसाचं आयुष्य संपलं की त्याला मृत्यू आहे हे निश्चित आहे, मृत्यू अटळ आहे. देहाचा काही भरोसा नाहीये. म्हणून संत कबीर एका ठिकाणी म्हणतात, देह हा काळाचा धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? मनुष्याचे इथं काहीच नाहीये. फक्त आपल्या हातामध्ये जो आयुष्याचा प्रवास आहे तो आपल्या हातामध्ये आहे. त्या आयुष्याचं सोनं करणं, त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातामध्ये आहे. जो वेळ आपल्या हातामध्ये मिळालाय त्या वेळेचा सदुपयोग करून आपल्याला परमार्थाची प्राप्ती करून घेता येईल आणि तरच खऱ्या अर्थानं आपल्याला आत्मोद्धार करता येईल आणि मी कोण आहे किंवा स्वत्वाची ओळख होईल. यासाठी आपल्याला हा अध्यात्माचा, तत्वज्ञानाचा आणि सद्गुरूच्या सेवेचा हा आपल्याला पर्याय आहे, असं या ठिकाणी निश्चितपणाने मी या ठिकाणी सांगतो. आणि ही चर्चा निरंतर अशी चालत राहणार आहे. पुढल्या चर्चेमध्ये आपण याचा पुढचा भाग आपण पाहणार आहोत. धन्यवाद.